कशेडी बंगला इथं श्री स्वामी समर्थांच्या मठात प्रकट दिन उत्साहात साजरा. स्वामी मठात महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरून देखील स्वामी भक्त येतात. विलासराव दळवींची माहिती. कशेडी बंगला येथील स्वामी मठात स्वामी भक्तांची अलोट गर्दी. 2002 ला स्वामी मठाची स्थापना झाली तेव्हापासून या ठिकाणी दत्त जयंती, स्वामी प्रकट दिन आणि स्वामी जयंती आणि गुरुपौर्णिमा हे उत्सव साजरे केले जातात. विश्वस्त संजय मोरे यांची माहिती. या स्वामी मठात येऊन जी शांतता आणि प्रचिती मिळते ती सांगता येत नाही, प्रत्यक्षात येऊन ती अनुभवावी लागते. सोनम देखण्यांचं वक्तव्य. आज श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन सर्वत्र साजरा होत असतानाच अक्कलकोट इथं स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी स्वामी भक्तांची अलोट गर्दी होत असतानाच श्री स्वामी समर्थांचे ज्या ठिकाणी मठ उभारण्यात आलेत त्या ठिकाणी स्वामी समर्थांचा प्रकट दिन साजरा होत असतो. असाच एक मठ रायगड जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर पोलादपूर तालुका आणि खेड तालुक्याच्या बरोबर मध्यभागी कशेडी बंगला या ठिकाणी 2002 साली स्थापन करण्यात आला. या श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये अनेक स्वामी भक्त येऊन दर्शन घेत आहेत. आज श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन श्री स्वामी समर्थ मठ कशेडी बंगला या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरणात साजरा होतोय. संपूर्ण परिसरात स्वामी नामाचा जयघोष पाहायला मिळतोय. श्री स्वामी समर्थांची पालखी मिरवणूक असो, भजन कीर्तन, हरिपाठ असो, असे अनेक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. हजारोंच्या संख्येने या श्री स्वामी समर्थ मठामध्ये स्वामी भक्त येऊन दर्शन घेत आहेत. ज्या स्वामी भक्तांना अक्कलकोट इथं जाणं शक्य होत नाही असे स्वामी भक्त या कशेडी बंगला या ठिकाणी असणाऱ्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये येऊन स्वामींचं दर्शन घेतात. या मठाची स्थापना 2002 साली झाली. या ठिकाणी राज्यातून नाही तर देशभरातून स्वामी भक्त येत असल्याचं खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती विलासराव दळवी यांनी सांगितलंय. तर 2002 साली कशेडी बंगला या घाटमाथ्यावर स्वामींच्या मठाची स्थापना केल्यापासून आतापर्यंत या ठिकाणी स्वामींचा प्रकट दिन, गुरुपौर्णिमा, दत्त जयंती आणि स्वामी समर्थांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, असे मठाचे विश्वस्त संजय मोरे यांनी सांगितले. आज प्रकट दिनी या ठिकाणी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या पालखी सोहळ्यात स्थानिकांसह स्वामी भक्त यांनी देखील सहभाग नोंदवत पालखी सोहळ्याचा आनंद द्विगुणित केला. या मठामध्ये अन्नछत्र उभं केलं असून या अन्नछत्रामध्ये स्वामी भक्तांसाठी अन्नप्रसाद देखील दिला जातो. अतिशय निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या या श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये अनेक स्वामी भक्त येऊन दर्शन घेऊन मंत्रमुग्ध होतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, पोलादपूर, रायगड. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी संजय मोरे, विश्वस्त स्वामी समर्थ उपासक मंडळ. इथे हा उत्सव 2002 पासून हा सध्या चालू आहे. गेली 20-25 वर्ष हा कंटिन्यूस उपक्रम चालू आहे आणि खूप मोठ्या उत्साहात तिथे संपूर्ण आसपासचे लोक, आजूबाजूच्या तालुक्यातील लोक संपूर्ण येऊन मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. हे मोठे 4 सण असतात: स्वामी जयंती, स्वामी प्रकट दिन आणि गुरुपौर्णिमा, दत्त जयंती. अशा मोठ्या प्रमाणे लोक 2 वेळेला भंडारा असतो. त्याचप्रमाणे लोकांचा उत्साह भरपूर प्रमाणात सहकार्य करून चांगल्या प्रकारे असं हे चालू आहे. श्री स्वामी समर्थ. मी विश्वासराव दळवी. या मठाची स्थापना सन 2000 साली झाली आणि 2002 नंतर या मंदिरामध्ये, या मठामध्ये प्रतिवर्षी दत्त जयंती, प्रगट दिन सोहळा, स्वामी पुण्यतिथी आणि दरवर्षी होणारा पालखी यात्रा उत्सव आम्ही या मठामार्फत प्रतिवर्षीप्रमाणे साजरा करत असतो. या ठिकाणी असंख्य भक्त संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राबाहेरून या ठिकाणी भक्तगण स्वामींच्या दर्शनाला येत असतात आणि त्या भक्तगणांकडून या ठिकाणी आम्हाला एक स्वामींची अनुभूती हा एक प्रकार तरी आम्हाला सांगत असतात. भक्तगणांची उपस्थिती पाहता आम्हाला या ठिकाणी मठ असल्याचा एक अभिमान आहे आणि स्वामी समर्थ या ठिकाणी प्रत्येक स्वामी भक्ताला या ठिकाणी दर्शन देत आहेत. आमचा एकच निश्चय आहे की हा डोंगराळ भाग असल्यामुळे येथील येणाऱ्या सगळे स्वामी भक्तांना आम्हाला अनंत अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या मठामार्फत करत आहोत. या ठिकाणी आम्ही सुशोभीकरण, वाहन पार्किंग, अन्नछत्रालय असे अनेक विविध कार्यक्रम आम्ही हाताशी घेतलेले आहेत आणि ते कार्यक्रम आपल्या सर्व स्वामी भक्तांच्या वतीनं सहकार्याने आम्ही पार पाडणार आहोत. ज्या स्वामी भक्तांनी आम्हाला या ठिकाणी मठाकरिता जे सहकार्य केले ते या ठिकाणी आम्हाला शब्द अपुरे पडतात आणि म्हणून सर्व स्वामी भक्तांचे पुनश्च एकदा आम्ही स्वागत करतो, आभार मानतो आणि प्रतिवर्षी असाच प्रतिसाद वाढत जाओ ही स्वामीचरणी आम्ही प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझं नाव सोनम स्वप्नील देखणे. इथे येऊन जी शांतता मिळते किंवा जी प्रचिती मिळते ती इथं आपण स्वतः आल्याशिवाय किंवा प्रत्यक्षात अनुभवल्याशिवाय सांगता येऊ शकत नाही. इथे प्रत्येक पदोपदी किंवा प्रत्येक क्षणोक्षणी आपल्या जे अनुभव येतात
त्याची आपण कशामध्ये तुलना देखील करू शकत नाही किंवा आपण त्याच्याबद्दल काय बोलताना सुद्धा वेगळं प्रचिती आपल्या प्रत्येक शब्दातून येत राहते. ते म्हणतात ना, न घे जया घेती हाती, न सोडती तया जया घेती स्वामी हाती. ते प्रत्यक्ष तिथे आपण अनुभवतो. त्याच्यानंतर आपल्याला ते अनेक असे अनुभव येत जातात. तसंच स्वामी भक्त प्रचंड प्रमाणात येतात. तसंच त्यांनी येत राहावं आणि ते स्वामींचा आशीर्वाद घेत राहावा ही आमची विनंती. श्री स्वामी समर्थ. Halo.